हाय हॅलो नमस्कार. मी सारिकाज किचन अँड व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हा व्हिडिओ कालचा होता गुढीपाडव्याच्या दिवशीचा. तर इथे सायंकाळची स्वयंपाकाची तयारी चालू होती. इथे जिलेबी आणि मोतीचूरचे लाडू पण आणले होते एक स्वीट म्हणून. आणि इथं हे बघा भजी तळून झालेली आहेत. पुऱ्या भजी असं बेत ठेवलेला होता. हे बघा मस्तपैकी पुऱ्या तळत आहेत. तर काल पाहुणे आले होते गुढीपाडव्याच्या दिवशी. पाहुणे कोण म्हणजे तर आमच्या नणंदबाई आल्या होत्या. तर त्यांनी म्हटल्या जर तू पुऱ्या लाटून दे, मी तळून घेते. त्यामुळे लवकर होऊन जाईल स्वयंपाक, कारण त्यांना लगेच परत जेवण करून जायचं होतं त्यांच्या गावाकडे. त्यामुळे त्यांनी पण थोडीफार मदत केली आणि ती तळत होते आणि मी पुऱ्या लाटून देत होते खाली बसून. हे बघा अगदी छान टम्म अशा फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या, बघू शकता. अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत, एकदम एकसारख्या याच्यामध्ये मी लाटून दिलेले आहेत. पुऱ्या तेलकट न होण्याचं कारण म्हणजे आपण जे सेवया करण्यासाठी गहू भिजवून त्याची सोजी काढून आणतो ना, त्या पिठाचे जर आपण पुऱ्या बनवल्या एकदम अशा छान बिना तेलकट होतात. अजिबात तेल शोषून घेत नाहीत, एकदम टम्म फुगतात आणि एकदम छान मऊसूत होतात. बघू शकता किती छान टम्म फुगलेले आहेत. मी आता नणंदबाई आल्या होत्या त्यामुळे सणासाठी, त्यामुळे त्यांनी म्हटलं की मी तळून घेतो, तू लाटून दे. मी ठीक आहे म्हटलं. त्यांनी तळून घेतले आणि मी त्यांना लाटून देत होते, कारण त्यांना जायचं होतं लगेच त्यांच्या गावाकडे. त्यामुळे लवकर स्वयंपाक होऊन जाईल म्हणले होत्या. त्यामुळे ते पण मला माझी मदत केली त्यांनी पण. हे बघा अशा पद्धतीने छान आपल्या पुऱ्यानं फुगलेल्या आहेत, बघू शकता. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काहीतरी गोड म्हणून इथं मोतीचूरचे लाडू आणि जिलेबी आणली होती. त्यामुळे मी दुसरं काही गोड तयार केलेलं नव्हतं. एक ठीक आहे म्हटलं, आता पुरी भाजी भजी वगैरे आणि त्यासोबतच जिलेबी आणि मोतीचूरचे लाडू असतील तर दुसरं काही वेगळं बनवण्याची काही गरज वाटली नाही. त्यामुळे आम्ही असंच बेत ठेवलेला होता. हे बघा त्यांनी अर्ध्या पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या आणि आता पापड पण जे रव्याचे घातले होते ना वाळवणीच्या पदार्थामध्ये, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच की रव्याचे पापड कसे घालायचे काही नाही. तर त्यांनी पापड पण काढून घेतले होते आणि मिरची भाजीचं पीठ ठेवलं होतं अगोदरच भिजवून. आता मिरची भाजी पण काढून घेत आहेत. हे बघा अशा पद्धतीने जर सोडले ना मिरची भाजी एकदम छान असे मऊसूत होतात. अजिबात आतमध्ये पीठ राहत नाही, एकदम असे छान जाळीदार होतात. तर हे बघा त्यांना खूप छान असे बनवता येतात भजी वगैरे. त्यामुळे मी त्यांनाच सांगितलं की तुम्ही थोडंफार बनवून घ्या, नंतर बाकीची राहिलेली मी बनवून घेईन. कारण त्यांना उशीर होत होता ना, जेवण ते वगैरे करून जायचं होतं. आणि हे बघा खूप छान असे कलर आलेला आहे भज्यांना. आणि एकदम स्लो गॅस करून आपल्याला ही भजी तळून घ्यायची अगोदर. जास्त हाय फ्लेमवर भजी तळून घ्यायची नाही आहेत, कारण आत म्हणजे कच्चे राहतील आणि वरूनच जास्त असे तळून जातील. त्यामुळे एकदम स्लो गॅस ठेवायचा आणि नंतरच हळूहळू भजी ना तळून घ्यायचे. आता राहिलेले पुऱ्यानं मी तळून घेत आहे. आता नणंदबाईला जेवून जायचं होतं, त्यामुळे बाकीचे जे पुऱ्या राहिल्या होत्या ते मी तळून घेत आहे आता. बघा अशा पद्धतीने मी पण एकसारख्या तळून घेते.
अगदी छान फुगलेले आहेत. गॅसनं जास्त हाय फ्लेमवर ठेवायचा नाही, मिडियमवर ठेवायचा आणि एकसारखे छान अशा कलरच्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. बघू शकता अशा पद्धतीने. पद्धतीने सगळं स्वयंपाक झालेला आहे आणि आता ताट वाढून घेते. हे बघा अशा पद्धतीने ताट मांडून घेतलेलं आहे. पुरी, भाजी, भात, भजे, पापड आणि सोबतच मठ्ठा पण होता. आणि नंतर स्वीट म्हणलं तर मोतीचूरचे लाडू आणि जिलेबी ती एका वाटी बाउलमध्ये ठेवलेली होती. आणि अशा पद्धतीने छानपैकी असं ताट वाढून झालेलं आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी मी असा बेत ठेवलेला होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर कसा वाटला तर, आणि तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी कोणता स्वयंपाक केला होता किंवा कोणत्या स्वयंपाकाचा बेत ठेवला होता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.